तर पहाटेच्या 5-5:30 वाजले ते. आणि इकडं चूल पेटवली. आता मी पाणी ठेवायला पाणी ठेवून घेते. पाणी ठेवलं आता चुलीवर. थंडीमुळं रात्री काय भांडी घासली नाही ती. आता भांडी घासून घेते. तोपर्यंत आंघोळीला पाणी तापण होते. नमस्कार मित्रमंडळींनो. तर भांडी घासून झाली तर आता माझी. तर दिवस उगून वर आलाय आणि इकडं स्वयंपाकाला चहा ठेवलाय. आता चहा पिऊन घेते. चहा शिजले, स्वयंपाकाला सुरुवात करते. सगळे किचन मध्ये स्वच्छ धुवून घेतलंय. आणि आज करायचे घेवडे शेंगाची भाजी. तर घेवडे शेंग नीट करून घेतली होती आणि आता धुवून स्वच्छ फोडणी देऊन घेते. आता पटकन 7:30 वाजले ते. उशीर झालाय आज भरपूर. आपलं मोहरी टाकली आता आणि आता जिरे टाकून घेते. कढीपत्ता, लसूण चांगलं परतून देते. आणि आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. आणि आता शेंग टाकते. शेंग टाकून घेतली आणि आता चांगला हलवते. आणि मीठ टाकते त्याच्यामध्ये. मीठ टाकून हलवून घेते आणि झाकून ठेवते म्हणजे पटकन शिजून. शिजते तोपर्यंत पीठ मळून घेते. झालं आता चपात्या करून घेते. भाजी झाली आणि इकडं चपात्या करायला चालू आहे ते माझ्या. चपात्या करत करत इकडं मुलांचा डब्बा भरायला चालू आहे. बाटल्या भरायला चालू आहे. जेवायला पण द्यायला चालू आहे. थांबा देते. हा सगळं सगळं चालू आहे. आणि ह्याची गडबड चालू. आज शनिवार आहे. काय पाहिजे रे तुला? भूक लागली जेवायला? बर. चपात्या करून झाले ते. आणि इकडं कुकरला लावलाय मसाले भात. आता करायचे दोडक्याची भाजी. घेवडे शेंग मुलांना केलती आणि आता रस्सा करायचा आहे दोडक्याच्या भाजीचा. इथं दोडक्याची भाजी टाकली आता शिजायला फोडणी देऊन. आता ह्यांनी सकाळ खाली गेलत वैरण आणायला. गवलंय का? तर इथं बघा छान ताजा मध आणलाय. खोकल्यासाठी चांगला बरं हाय का? मग देताय काढून खायला मला? कसली बोराटीला होता आहे का नाही? त्यात पाय होता केला. झाल्यावर जेवण ती झाली. आता आमची सगळी भांडी भरून बाहेर नेली ती आता घासायला. आणि आता फरशी पुसून घेते किचन आता स्वच्छ धुवून. चला तर मग उरकून घेऊया पटापटा. बाया आल्यात रानात. आज कांदा काटायला बाया येत्या. तर भरायला जायचं आपल्याला कांदा. चला उरका लवकर. सगळं किचन स्वच्छ केलं. भांडी घासून झाली. आता घरदान ठेवायचे. निघाले आता माळावर. कांदा भरायला पाट्या घेतल्या त्या आता. चला जाऊया आता माळावर. तर इथं आलं आता रानात. बाल्या सकाळपासून रानातच होता. बाल्या कुठे गेलता? बाय आले ते का? बाय आले ते छटाच होत आल्या. बर. आणि इथं काय गावलंय? पेरू गावलाय ह्यांना आता. आपल्या झाडाचं लाल पेरू येतं. बाळे मला आहे का नाही? खाऊ कसं करू? रानातलं ताजा ताजा पेरू आता. कसं लागतंय बाले? बाले कसं लागतंय? छान आहे का? कामाला सुरुवात केली. हे बोधावरचं दगड आहे ती सगळी अशी ढिगार घालून ठेवायची. तर परत गोळा करून न्यायचं. चला सुरुवात करूया ढिगार घालायला दगडाचं.
तर इथं दगड गोळा करून झालेली आता. आणि आता वर चाललो आम्ही कांद्याकडे. कांदा भरायचे इथं पिशव्यामध्ये पिशवे आणले ते. बरंच केली गोळा. आणि दोन्ही बोधाच्या मध्ये टाकायचं तसं तर म्हणजे परत आपल्याला वावरा येते नाही उचलणं झाले तर. चला आता जाऊया वर. आता आलंय माळावर आणि आता कांदा काटायला बाया येत्या. आणि आता आपल्याला कांदा भरायचे ते कट करून झालेलं भरपूर बाया येत्या. का मावशी बरं आहे का? उन्हाकडे तोंड करून बसला. होय ओरखताय का? हा असं इकडं दगड गोळा करत होतो. हा हा होय डाळिंब बाग काढली ना त्याच्यामुळे. तुमच्या इळ्या कार्य असते त्या ना लावा लावायला पण आणलंय काय चांगलं. होय होय उरकत की कांदा चांगला आहे का पण. असा काटून ढिगारा घातले तर आपल्याला निवडून भरायचंय. कांदा भरायला चालू केला आता. आणि तर निवडून भरायचं आहे 1 नंबर 2 नंबर. तर इथं चालू केलं आता भरायला. पिशव्या भरायला चालू आहे. चला आता भरून घेऊया. इकडं तर 5:30 वाजत आले ते. आणि आपल्या बराच कांदा आपला निवडून भरून झाला आता. 1 नंबर चांगला भरला आता. आणि इथं फकड चिंगळी 2 नंबर भरायचं चालू आहे. आणि बराच बायाने कांदा काटलाय. झाला आता थोडासा राहिलाय चालू आहे काटायला. चला आता निवडून अजून भरायचं आहे आम्हाला पण. पोरं आली ती शाळेत ना तिथंच थांबले ते. दिवस मावळून गेला आणि इकडं अजून पण आमचं भरायचं काम चालू आहे. बायांची सुट्टी झाली निघाले त्या बाया आता ढिगारा करते त्या म्हणजे उद्या आल्यावर काटायला बसायला येते. आणि आमचं चालू आहे अजून भरायचं. टमटम आला आता आणि निघाले आता बाया. कांदा भरून आलो. उशीर झाला अंधार झाला 8 वाजले ते. आणि आता गुरपान धावून घेते पटापटा घरची कामं करते. शेळ्यांचं बघून झालं आता. आणि आता गायची धार काढून घ्यायला लागलोय. धार काढून झाली आणि वासरू सोडलं त्या गुरांना वैरण टाकून झाली. अंधार पडल्या भरपूर. कंस हातपाय तोंड धुलं आणि इकडं चालू आहे आता स्वयंपाक. त्याआधी चहा ठेवला इकडं. आणि इकडं कांदे शिरून घेतली ती सगळं वाटून घेतलं. आता भाजीला फोडणी देऊन घ्यायला लागली. कढईमध्ये तेल टाकलं होतं, मोहरी टाकली, जिरे टाकले. आता वाटण टाकून घेते. तर इथं वांग्याला चांगले परतून घेतलं आणि इथं पाणी गरम करायला ठेवले. पाणी गरम झाले चांगलं. आता वाटून घेते भाजीमध्ये. भाजी शिजाय टाकली आणि इकडं भाजी झाली. इकडं